मोबाईलचा पण थोडा आवाज होतो. जरा पक्वत्वाने दादा तबल्याचा आवाज कमी होतो. बाकी सुंदर साऊंड मनपूर्वक आभार मानतो. सुस्वागतम, धन्यवाद. आज मोरेगाव नालासोपारा पूर्व साई छाया विद्यालय जिजाऊ नगर मोरेगाव रिक्षा स्टँड. आज हा प्रसिद्ध इलाका आणि संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नालासोपारा वसई तालुका मर्यादित स्वर्गीय भजनी कलावंतांचा आजचा आदरांजली कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो. आणि या आदरांजली कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि भजनाची डबलबारी या तिरंगी भजनांचा आमने सामने सामना या ठिकाणी संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नालासोपारा वसई तालुका मर्यादित या मंडळातील सर्व मान्यवर पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व कार्यकर्ते या सर्वांनी मिळून हा आदरांजलीचा आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः मी स्वतः गणेश मनोहर चांगले गावकरी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, सुखवस्ती साठवणारा मुंबई ताकरा माझ्या गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नालासोपारा या मंडळातील सर्व मान्यवर पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व सल्लागार आणि सर्व सदस्य तुम्हाला सर्वांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आदरांजलीचा कार्यक्रम आहे. स्वर्गीय सर्व मान्यवर कैलासवासी बुवा त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि खरोखरच त्यांच्या चरणाशी प्रथमतः नतमस्तक होतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. या ठिकाणी सुस्वर भजनाचे सादरीकरण दोन्ही बुवांनी केलेलं आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी भजन सादरीकरण करण्याचं काम हे माझ्याकडे सोपवलेलं आहे. प्रथमतः या ठिकाणी या भजनासाठी कायम कोणतंही कार्य असू देत, कोणतेही टुर्नामेंट असू देत किंवा काही वेळ काय असू दे, कोणावर वेळ काय जरी पडली तरी आवर्जून मी नाव घेतो आणि माझे सर्व मित्र ते सन्माननीय दिलीपजी बेर्णेकर बुवा यांनी या भजनासाठी आज अतोनात मेहनत करून या भजनासाठी मान्यवर माझे दिलीपजी बेर्णेकर बुवा त्यांनी सहकार्य मोलाचं केलेलं जोरदार त्याला दिलीपजी बेर्णेकर माऊलीसाठी होऊन जाऊ. खरोखरच त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आज या ठिकाणी या भजन रसिकांमध्ये अनेक नामवंत भजनी कलावंत बुवा आहेत. सर्वांचीच नावं जर येत राहिलं तर बऱ्याच वेळ जाईल, म्हणून तुम्हा सर्वांचे मनापूर्वक आभार मानतोय. त्यामध्ये आवर्जून या ठिकाणी आमच्या हत्तेगावच्या सुपुत्र सन्माननीय दिगंबरजी चव्हाण माऊली, त्याप्रमाणे सन्मान्य रामू चव्हाण माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनापूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये
सर्वांचीच नावं नाही माहिती आहेत, परंतु सन्माननीय आमचे कैलासवासी गुरुमाऊली परशुरामजी पंचाळ यांचे सुपुत्र आमचे आजोबा यांचे सुपुत्र सन्माननीय दत्तरामजी पंचाळ माऊली या ठिकाणी उपस्थित त्यांच्या चरणाशी नतमस्तक होते, त्यांचे आशीर्वाद देते। त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर बुवा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय, माऊलींचे आभार मानतोय, आमच्या नंदेश साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचे देखील आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू माझे गुरुस्थानी सन्माननीय लक्ष्मणजी कोरगावकर बुवा, सन्माननीय संतोषजी तानवडे बुवा, सन्माननीय बंदरकर बुवा, सन्माननीय विलास कानडे बुवा, सन्माननीय संतोष कानडे बुवा, सन्माननीय सिद्धार्थ कानडे बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय आकाराम पंचाळ बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय निवेकर बुवा याच्या देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी वेळा पिढ्या काढून सन्माननीय गुरुमाऊली अरुणजी राणे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होते, त्यांचे आशीर्वाद घेतोय। आज व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय पवार बुवा सुंदर गोड गव्हाचे बुवा, त्यांचे गोरस मंडळ, त्यांचे पकवाज वाजक, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। आज मध्यस्थानी जे होते सन्माननीय जैन बुवा, अतिशय विनोदाचे बादशाह म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सन्माननीय जैन बुवा, त्यांची गोरस मंडळी, त्यांचे दगा तबला वादक, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। आज आम्हाला साथ करतात पकवाज वादक सन्माननीय प्रणवजी थोरी, तबल्यावरती ओंकारजी मडवाने, आमची गोरस मंडळी यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय। या भजन रसिकांमध्ये मग अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत, दशावतारी कलावंत आहेत, नमन नाच मंडळावाले कलावंत आहेत, शक्ती तुल्यावाले कलावंत आहेत, वारकरी संप्रदायिक भजनी बुवा आहेत। तुम्हा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होईल। संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नालासोपारा वसई तालुका मर्यादित या मंडळातील सर्व गुरांच्या मान्यवरांच्या चरणाशी नतमस्तक होईल। संपूर्ण लोकांचा आधार दैवत श्रीगणपती गजानना चरणी नतमस्तक होईल। विद्येची देवता माता सरस्वती मातेचे विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आई भवानी चरणी नतमस्तक होईल। हिंदूचे सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करून तुला जमलेल्या सर्व भलेमोशी क्षेत्रज्ञांच्या आशीर्वादाने आचार्य हरिवंताच्या संकल्पाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। बाहेर आतमध्ये काय कळत नाही, ठीक आहे, आतल्या फक्त दोन, बाकी बाहेर बरोबर, आतल्या फक्त थोडंसं यायला द्या। खरोखर साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे, त्या साऊंडवाल्या दादांचे मनपूर्वक आभार मानतो। अतिशय सुंदर सादरीकरण बुवाने केलेलं आहे। काय आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय भजनी कलावंतांना विनम्र अभिवादन या ठिकाणी आदरांजलीचा कार्यक्रम आहे। इथे बुवाला टार्गेट करायचा कार्यक्रम नाही आहे, त्याच्यामुळे आजची बारी अतिशय सौम्य आणि चांगल्या पद्धतीत होणार आहे। काय स्वार्थ जळल्याशिवाय परमार्थ कळत नाही, आणि जवसर परमार्थ आपल्याला कळत नाही तवसर आपल्याला मोक्ष मिळत नाही, वास्तविकता आहे की नाही। कारण लक्षात घ्या, बुवानी जरी सांगितलं ना जांभळे इकडून पाहणार, अजिबात घाबरायचं कारण नाही। जांभळे एवढं काय कडको दिसलो तरी घाबरणार नाही, ऐकला काय हैसर काय मारामारी नाही, बरोबर की नाही। कारण फक्त एकच लक्षात ठेवा की आयुष्यात ज्यांची आज आपण आदरांजली वाहतोय है की नाही, ज्या पंचरत्नाने आम्हाला वारसा दिलाय त्यांची स्मारक जी होत आहेत ना, त्याचं एकमेव कारण आहे कलेशी प्रामाणिक राहणे, है की नाही। म्हणून लक्षात ठेवा, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सुंदर वाक्य सांगितलंय। मी म्हणतो भगवद्गीता वाचायला नाही जमली तरी वाचू नका, पण वाचल्याशिवाय राहू नका, कारण आपला ग्रंथ आहे, बरोबर की नाही। भगवद्गीता आपल्याला एक गोष्ट शिकवून जाते, कारण श्रीकृष्णाने सुंदर वाक्य दिलं नाही, स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना, आयुष्याची नौका तरल्याशिवाय राहणार नाही, है की नाही। कशा डोंबवली, कशा नाला सोपारा, कशा भांडरा, काय नाही। अरे ज्या महाराजांनी आम्हाला शिकवण दिलंय ना, छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आहे, काय शिकवलंय, ज्याच्या ठिकाणी जाशील त्याच्या सारखाच ओढून राहा, ही राजांची शिकवण आहे की नाही। कारण जर भगवान नसेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर, ही गोष्ट विसरता कामा नये। म्हणून एक चूक ही काय आहे अशीच राहिली पाहिजे, कारण छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही, छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही। ज्याला या भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही। बोला जय भवानी, जय भवानी, जय भवानी।
महाध्वजावर पहिला होणं गरजेचं आहे. कारण आज जे भजन पूजन कीर्तन करतोय ना, त्याचं एकमेव नितांत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्यामुळे आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय, बरोबर की नाही. या ठिकाणी सन्माननीय दिलीप बोळणेकर आमच्या परम मित्र यांच्याकडे माझ्यासाठी आशीर्वाद होते 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि सन्माननीय प्रणवसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांना मोठं यश लाभो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतोय आणि बक्षिसा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय मंगेश झोरे आमच्या दिनेश झोरे यांचे बंधू यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलाय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय प्रदीप नाडेश्वर यांच्याकडून आमच्या प्रणवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना देखील उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाची मी प्रार्थना करतोय. बक्षिसा स्वीकार करतोय. मंडळी जास्त वेळ घेणार नाही, फक्त एकच गोष्ट सांगतो. जर आपण वरती जर पाहिलं तर अनेक रंग पाहायला भेटतात, है की नाही. कारण पृथ्वी तलावरती अनेक रंग आहेत, पण ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर होतो ना, तो एकच रंग आहे आणि तो म्हणजे पांडुरंग आहे. तो जर भजनात असेल ना, आपल्याला आयुष्यात कशाची भीती नाही. कारण भक्ती म्हणजे देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे. आणि भक्ती ही फक्त आणि फक्त जर बघायची असेल तर आपल्या संतांकडून शिकली पाहिजे, है की नाही. प्रथमतः नामस्मरणाला सुरुवात करतो, कारण शून्य ब्रह्मांडामध्ये प्रथम उत्पत्ती आहे ती ओंकाराची आहे. आणि ओंकारापासून 3 कलांची निर्मिती आहे, 3 अक्षरांची निर्मिती आहे, 16 कलांची निर्मिती आहे. ही 3 अक्षरे आकार उकार आणि मकार. आकार उकार मकारापासून 16 कला आणि 16 कलांपासून जर काय असेल तर आम्हा तुम्हा सर्वांचं मूळ बीज जे आहे जे ओंकार आहे. म्हणून देव देवतांचं मूळ बीज ओंकार आहे आणि आम्हा सर्वांचं मूळ बीज ओंकार आहे, की नाही. गळ्यात चैनी जर आम्ही घातल्या, तुम्ही म्हणशाल पवारांकडे बघून, नाही नाही नाही, देवा शपथ ती मेहनत आहे त्यांची. पण माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की गळ्यात जर चैनी घातल्या, अंगठ्या घातल्या आणि जर बाजारात फिरलो ना तर कदाचित चोराची नजर आपल्यावर असेल की नाही. कदाचित चोराची नजर असेल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल ना, पांडुरंगाला तुमच्यावर नजर ठेवावी लागेल. ही वास्तविकता. म्हणून हरिभजनाची प्रथम सुरुवात या ठिकाणी करतो. सुंदर सादरीकरण दोन्ही भुवानी केलेलं आहे. जास्त न बोलता या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. काय बरोबर आहे, बाहेर आवाज येतोय ना क्लिअर. ओके धन्यवाद.
शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभू मज कोणतारी 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 हर 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 महादेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम आई नवला देवी आई महालक्ष्मी आई देसोबाई आई पटकी देवी आई निन्हा देवी आई बुद्धा देवी श्री जुगाई विद्या देवी भजनकार गुरुवर्य प्रमोद जी हरियाणा बोल बजरंग छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी धन्यवाद वेळाचं बंधन तिन्ही कलाकारांना दिलेलं आहे बुवानी सुंदर सांगितलंय आज प्रथम उच्चार राम पखवाज वादक सन्मान्य प्रणवधुरी यांच्यासाठी पखवाजाच्या माध्यमातून विठ्ठल पुराण सादरीकरण राजू घाडी देवगड जिथे 100 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो धन्यवाद त्यांना उदंड आयुष्य लाभो असं परमेश्वराच्या प्रार्थना करतो बक्षीस स्वीकार करतो काय जन्मापासून मरेपर्यंत एकमेव एक नाम साथीला आहे ते म्हणजे राम आहे काय आहे जन्मापासून मरेपर्यंत एकमेव जे नाम साथीला आहे ते राम आहे कारण रामाचा उलटा जर वाचला तर मरा होतो आणि मरा जेव्हाच होतो ज्या वेळेला राम निघून जातो ही गोष्ट विसरता कामा नये कारण राम आहे तवसर सगळं काम आहे ज्या दिवशी राम जाईल त्या दिवशी आपला काम इकडचा संपला कारण जीवनात जो आतमध्ये आहे त्याचं नाव पण आत्मा राम आहे आणि जे पंचरत्न होऊन गेले विचार करा कैलासवासी परशुराम शेवटाला राम आहे की नाही कैलासवासी चंद्रकांत रामचंद्र चंद्र पहिला आहे लक्षात घ्या काशीराम कैलासवासी काशीराम बरोबर राम हा शब्दामध्ये आहे आणि राम ज्याच्या बरोबर आहे तो अजिरा अमर झाल्याशिवाय राहत नाही आणि सुंदर सांगितलं वाल्या कोळीने ब्राह्मण मारले त्याची संख्या होती 32 सर्व आणि 56 खरव किती 32 सर्व 56 खरव अर्व खरव निखरव त्यावेळेची संख्या आहे ज्यावेळेला ब्राह्मण मारायचा ना ते कनवटीला आपल्याला शाळीग्राम दगड असायचा ब्राह्मणांच्या तो शाळीग्राम दगड रांजणामध्ये टाकायचा 7 रांजण भरले गेले होते किती 7 रांजण त्यांची संख्या होती 32 करव 56 करव आता आम्हाला ती गोष्ट कळणार नाही बरोबर की नाही पण एका माराचा राम झाला आणि अख्खं रामायण लिहिलं रामाला सुद्धा त्याच्या शब्दाबाहेर जाता नाही आलं म्हणजे एका नामामध्ये ताकद किती आहे बरोबर की नाही बुवा सुंदर आहे आवाजाचा बुवानी सांगितलं नाही काय नाही त्यांचं स्वतः तो स्पीकर ते खै खाटत तसंच आवाज देत
सुंदर आवाज आहे बुवा, बिंदास, यांना घाबरायचं ना. इथे असले तरी मी आहे बरोबर तुमच्या. चष्म्यात छान दिसतेस ना, भारी दिसते. या ठिकाणी सन्माननीय अजय चव्हाण यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आजचा हा कार्यक्रम आदरांजलीचा कार्यक्रम आहे आणि ज्या रत्नांनी आम्हाला या वारसा दिलाय तो वारसा पुढे चालवण्याचा कार्यक्रम आहे. आणि खरोखर या मंडळाला धन्यवाद देतो. अशीच तुमची एकजूट कायम राहू दे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कारण नावासाठी ना पैशासाठी संयुक्त प्रासादिक संगीत भजन मंडळ नाला सोपारा झटताय फक्त आणि फक्त त्या भगवंताच्या सेवेसाठी की नाही. कारण भगवंताची सेवा हीच आपल्यासाठी श्रेष्ठ सेवा आहे. बुवानी सांगितलं की नारदाची गादी आहे. नारदाची गादी कीर्तनकर बुवांना दिलेली आहे आणि आम्हाला संतांची गादी दिलेली आहे. त्याच्यामुळे संतांची गादी आम्हाला चालवायची आहे. बुवा अतिशय सुंदर तुम्ही सांगितलं. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. वेळ फार कमी आहे. जरा मॉनिटरला चाटी दे ना. अजिबात याचा पकवाचा आवाज येत नाही. बाकी सुंदर. थोडी वाढव अजिबात येत नाही चाटी. ती वायर पण झाला नाही ना. आवाज येतो पकवाचा आवाज येतो. बाकी सुंदर. फक्त वायर सांग. फक्त तीच वायर वाढवा. सुंदर. हॅलो हॅलो. आउटला बरोबर आहे. फक्त मॉनिटरला क्लिअर करा. Hare Rama
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सा सा नी रे सा नी रे 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 सा मा रे 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 सा रे सा नी रा नी रा मा रा मा 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 रे रे म बनी सा नी बनी सा बनी सा बनी सा सा रे म बनी सा नी बनी सा बनी सा बनी सा रे म बनी सा नी बनी सा बनी सा हरि जय जय राम राम हरि राम हरि राम हरि हरि जय जय राम राम हरि राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम राम हरि राम हरि जय जय राम हरि हरि राजा राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि राजा राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि राजा राम कृष्ण हरि राम हरि राजा राम कृष्ण हरि राम हरि राजा राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि राजा राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि सावळे राम कृष्ण हरि गोवर्धन गिरिधारी कुंज बिहारी मोर मुकुट पीतांबर धारी सावळे राम कृष्ण हरि गोवर्धन गिरिधारी कुंज बिहारी मोर मुकुट पीतांबर धारी सावळे राम कृष्ण हरि गोवर्धन गिरिधारी कुंज बिहारी मोर मुकुट पीतांबर धारी सावळे राम कृष्ण हरि गोवर्धन गिरिधारी कुंज बिहारी मोर मुकुट पीतांबर धारी सावळे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा नाथ धूनाथ सावळे राम गोवर्धन गिरिधारी कुंज बिहारी मोर मुकुट पीतांबर सावळे राम गोवर्धन गिरिधारी कुंज बिहारी मोर मुकुट पीतांबर मुकुंद माधव कृष्ण मुरारी रास खेळितो गवळ्या घरी पांडवांचा तो कैवारी रामकृष्ण हरी मुकुंद माधव कृष्ण मुरारी रास खेळितो गवळ्या घरी पांडवांचा तो कैवारी रामकृष्ण हरी पांडवांचा तो कैवारी रामकृष्ण
मुकुंद माधव कृष्ण मुरारी रास खेळतो गवळ्या धरी पांडवांचा तो कैवारी रामकृष्ण हरी मुकुंद माधव कृष्ण मुरारी रास खेळतो गवळ्या धरी पांडवांचा तो कैवारी रामकृष्ण हरी कृष्ण मुरारी रास खेळतो गवळ्या घरी पांडवांचा तो कैवारी रामकृष्ण हरी मुकुंद माधव कृष्ण मुरारी गवळ्या घरी तो कैवारी रामकृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मगरे ग सरे निजा निजा रे म पनिता 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 मगरे ग निजा निजा रे म पनिता मगरे ग निजा निजा रे म पनिता मगरे ग निजा निजा रे म पनिता राजा रे सा पनिता रे रे पनिता मगरे ग ग सरे निजा 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 पदा पम 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 गरे ग निजा रे म पनिता नि पनिता 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 कसा रे म पनिता नि पनिता 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 कसा रे म पनिता नि पनिता पनिता हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम Ra